प्रेक्षकाला प्रश्न पडावा कुस्ती कोणती पाहावी अशा तगड्या 3 कुस्त्या सुरू झाल्या आणि कुस्ती एकदा बघा. या भारत देशाचे भाग्यविधाते या महाराष्ट्राचा मानबिंदू माननीय श्री पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचं औचित्य साधून पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारत देशातले एक तगडं कुस्ती मैदान आणि त्या मैदानामध्ये 3 तगड्या कुस्त्या लागलेल्या आहेत. अख्खा देश मैदान पाहतोय. 192 देशामध्ये लाईव्ह प्रक्षेपण आहे. हजारो प्रेक्षकांनी स्टेडियम भरलेला. जरा इकडे तिकडे बघा. वेगवेगळं नेटकं नियोजन सांगताय. बाळाचे पाय पाळणे दिसतात. या देशाचा उद्याच्या कालखंडातला त्यांचा प्रवास अनेक वर्षाचा राजकीय सामाजिक कला क्रीडा साहित्य शिक्षणाचा या कार्यावरून निश्चित होतो. ज्या कुस्तीला राजश्रय दिला राजश्री शाहू महाराजांनी, ज्या कुस्तीला लोकाश्रय दिला सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी, या महाराष्ट्रातल्या जवळजवळ 40 पैलवानाला त्यांच्या शुभास्ते गदा घेण्याचा बहुमान पटकावला. या महाराष्ट्र राज्याच्या कुस्तीगीर परिषदेचे कार्यसम्राट अध्यक्ष, गोरगरिबाची बोरा जात पंत भेदभाव विसरून धर्मराजासारखं काळीज करण्यासारखं काळीज ठेवून लेकरांना मदत करण्याचा मनोदय ज्यांचा गेली 50 वर्ष राहिलेला. 4 नंबरचे पैलवान शिवा चव्हाण या सतपाल सोनटक्के लगेच या वर माफवा आकड्यावर माफवा. मैदान तापले. आता हलक्या काळजाची माणसं घर गाठा. आता राहिलेला माल नुसता अस्सल आहे. एकदा बजरंग बलीचा जयघोष द्या की हजारो प्रेक्षक आहे. आपण कोरोनात वाचलोय देवाच्या आशीर्वादानं. पवार साहेबांना शतायुषी व्हावं यासाठी भगवंताकडे प्रार्थना. बोलो बजरंग बली की जय. बोलो बजरंग बली की. आवाज येत नाही. आवाज आला पाहिजे. हात वर करून जयघोष द्या. हात वर करून. नाहीतर पुढच्या वर्षी भगवंताकडून हात मागण्याची अपेक्षा धरू नका. जो बोलणार नाही त्यांनी जीभ मागायची नाही. पुढच्या वर्षी मुक्क व्हायचं. हात वर करा सर्वांनी. हात करा. हात वर. बोलो बजरंग बली की. बोलो बजरंग बली की. भारत माता की जय. शरद पवार योगेंद्र दादा तुम आगे बढ़ो. आषाढी कार्तिकीला वारकऱ्याचा कुंभमेळा पंढरपूरला भरतो. मी पंढरपुरातून येतो. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. मृत्यू लोक एक नगर त्याचं नाव पंढरपूर. त्या पंढरपूरला वारीला जशी गर्दी होते का तशी गर्दी झालेल्या महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसाला मुंगी शिरायला जागा नाही. कब्जा घेतलेला आहे बाळू बोडक्याने. इकडं धन्यवाद तुतारेवाले. वरती आतमध्ये कुणी येऊ नका. एवढं सोशल मीडिया प्रिंट मीडिया देशातलं टीव्ही चॅनल आलंय. प्लीज विनंती आहे. आयोजन कमिटीला सहकार्य करा. आयोजन कमिटी फार चांगली आहे. प्रेक्षकांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. एवढा जनसमुदाय पोलीस दलाला तुम्ही सहकार्य करताय. पुनर्वित्तम पुनर्मही पुनर्भार्या येत सर्व पुनर्लभ्य न शरीर पुन्हा पुन्हा.
जीवनामध्ये स्टेज मिळेल, धन संपदा मिळेल, गेलेलं सर्व काही मिळेल, पण पंचायत पांडुरंग निंबाळकर पैलवान पंचायत तिकडे भालेराव सरपंच आहेत उत्तरेला. हजारो प्रेक्षक तल्लीन झालेला आहे. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो असा सुंदर सोहळा याची देही याची डोळा. या मैदानासाठी मल्ल सम्राट रावसाहेब अप्पा मगर, मगराचं निमगाव, सोलापूर जिल्हा, सन्माननीय भात्यातलं प्रमुख असं करण्याचा हनुमंतपुरीचा प्रयत्न होता. शिवा चव्हाण फर्स्ट कॉल, पैलवान सतपाल सोनटक्के, हो 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 हो, पैलवान श्रीमंत भोसल्याचा सूर मारून पटकावण्याचा प्रयत्न होता. तिकडे प्रसाद सस्तेनं समोरून काकेत हात घातलेला आहे, समोरून लांब पकडलेले पैलवान मनीष रायतेनं. इकडे बाळू बोडके आणि हनुमंतपुरी एकमेकाचं थंड डोक्यानं ऑपरेशन करायच्या नादात आहेत. इथं उत्तम दादा फडतरे पंचायत, हो 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 हो, कचा वेगळी उंची देणारा मुकाबला. हे कौतुक कुणाचं आहे? योगेंद्र दादांचा आहे, त्यांच्या टीमचा आहे. बारामती तालुका कुस्ती संघ यांच्या संयुक्ती विद्यमाने ग्रँड फादर शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं नातून केलेला हा अट्टास महाराष्ट्राच्या कुस्तीला पुढे घेऊन जाईल. बाप्पा मगर उपस्थित होतात. त्यांचं हे ऐतिहासिक कुस्ती मैदान कुस्ती कमिटी अभिष्ट चिंतन सोहळा समिती योगेंद्र दादा पवार स्वागत करतात. आपण स्टेजवरती विराजमान व्हावं. सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातली कुस्ती वाढवण्याचं, फुलवण्याचं, जगवण्याचं, जागवण्याचं काम, ढोरा आणि ढोकी कुस्ती संपवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चाललेलं आहे. सन्माननीय पवार साहेबांचा कालखंड महाराष्ट्रामध्ये जी जाणणारी माणसं आहेत त्यातले एक मला सम्राट रावसाहेब अप्पा मगर आहेत. शबाश बाळो, शबाश हनुमंत. मनीष रायते तिकडे कब्जा घेतलेला. श्रीमंत आणि कालीचरण ही कुस्ती खराकडे आहे. रविराज चव्हाण, चला रवी. रविराज सतपाल आलेला आहे. रविराज या. हो, मनीष रायते पैलवान प्रसाद सस्तेचा कब्जा घेतलेला. कुस्तीत क्रेज असणारं नाव आहे प्रसाद सस्ते. इकडं बाळू बोडके. आज थोडीशी कुस्तीची गती सावधगिरीने दोघांनीही अवलंबलेली आहे, कारण बाळू आणि हनुमंत हे दोन्ही पैलवान कुस्ती सुरू झाल्यापासून कुस्ती संपेपर्यंत न थांबणारी नाव आहेत. अजूनही काका पवारांचा एक पट्टा आहे आणि हनुमंतपुरी हा शिवरामदादाला प्रॅक्टिस करतो. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, उपहिंद केसरी, शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी अभिजित खटके पैलवानचा पट्टा आहे. असे आणि त्यांच्या आरक्षणाची व्यवस्था केली. पैलवान हा 10-20 वर्ष जोपर्यंत तालमीत आहे तोपर्यंत अतिशय आहार त्याला चांगला असतो. त्याच्या वृद्धापकाळामध्ये त्याच्यावरती वाईट वेळ येऊ नये असा धूर्त विचार पवारसाहेबांनी केला. भारताच्या भूदलामध्ये, नौदलामध्ये, वायुदलामध्ये भारताच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सरकारने तरतूद करून ठेवलेली आहे. सन्माननीय दिवंगत
पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब आणि तत्कालीन संरक्षण मंत्री असू द्या किंवा कृषी मंत्री असू द्या, देशातले वजनदार मंत्री म्हणून देशाचा कायदा चालवण्याची जबाबदारी या महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याने कित्येक वर्षे केलेली आहे. नरसिंह यादव डीवायएसपी झाला, पैलवान राहुल आवाल डीवायएसपी झाला, विजय चौधरी डीवायएसपी, सुनील साळुंखे डीवायएसपी, पैलवान अर्जुन काका पवार इंडियन रेल्वेमध्ये नोकरीला, गोविंद पवार नोकरीला, त्या रणजित तलवडेला नोकरीला. कित्येक मुलांना जीवनामध्ये नोकरी मिळाली कशामुळं? पवार साहेबांच्या त्या धोरणामुळं. अशी माणसं धोरण घेणारी. जर कुस्तीचा निकाल लागला तर ठीक, नाहीतर कुस्ती गुणावर घेतली जाईल. थंडीचे दिवस आहेत, अनेक वयोवृद्ध माणसं या कुस्तीचा आनंद घ्यायला लागलेले आहेत. 500-500 किलोमीटरवरनं काही विदर्भात माणसं आलेली आहेत, काही कर्नाटकात आलेले आहेत. थंडीची लहर वाढलेली आहे. कुस्तीच्या मैदानामध्ये एकाच्या कडेला एक बसल्यामुळे थोडीशी शहरात असल्यामुळे गरमाई वाटते, पण टू व्हीलरवर माणसं येतात, एसटीने येतात. त्या माणसाला वेळेत घराकडे जाऊन युगेंद्र दादांनी 1ला मैदान सुरू केलंय. रात्रीच्या 1-1 वाजून 2-2 वाजून मैदान चालणार नाही. एसटी रात्री 12 नंतर सापडत नाही. म्हणून हा विचार अतिशय युगेंद्र दादाचा कुस्तीसाठी प्रेरणा देईल. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1960ला. युगेंद्र दादा यांच्या माध्यमातून आपल्या आजोबाचा वाढदिवस साजरा करत असताना या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पैलवानाला प्रसाद मिळेल याची दक्षता घेतलेली आहे. विटू माझा लेकरू वाळा संगे गोपाळांचा मेळा. हा गोपाळांचा मेळा पवार साहेबांचा. महाराष्ट्रातली प्रत्येक तालीम ही पवार साहेबांची आहे. प्रत्येक तालमीला त्यांनी वाढवण्याचं, फुलवण्याचं, भरवण्याचं काम केलेलं आहे. तालमी टिकल्या पाहिजे, पैलवानकी टिकली पाहिजे, तरुण पिढी सशक्त झाली पाहिजे, बलंद झाली पाहिजे, बलशाली झाली पाहिजे, निरोगी झाली पाहिजे, निर्व्यसनी झाली पाहिजे. हा युगेंद्र दादाचा अट्टास आहे. आजोबाच्या पावलावर पाऊल ठेवून हे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं जोपासण्याचं काम त्यांचं चाललेलं आहे. जो परंपरा जोपासतो त्याचा हो 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 फोटोग्राफर वरती बसलेले हलगी बहादर जपून बसा. इथून पुढे मनीष रायते तो इंदापूरचा पोरगा, पुणे जिल्ह्याचा टाळ्या इंदापूर तालुक्यात धन्यवाद. सुप्रसिद्ध तुतारेवले खवळे बंधू संसार. आता कुस्ती निंबाळकर वाजता जाहीर करतात. कुस्ती गुणावरती पहिला गुण वसूल करेल तो पैलवान विजय होईल. हो 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 फिरते रहा प्लीज. वाहेगुरु. शाबाश शाबाश शाबाश. उत्तम दादा, तुमच्याकडची कुस्ती पॉइंट वर लागली का? गुणावर लागलेल्या दोन्ही कुस्त्या. शाबाश. रवी दादा हो. आणि पैलवान श्रीमंत भोसले, अमृत भोसले मामांचा पट्टा. गुणावरती विजय. मान्यवर पाहुणे शेंडी कोबा, भोला ठाकूर आणि सिकंदर शेख, माऊली कोकण आणि अशी हुडा चेलो. मल सम्राट रावसाहेब बाप्पा मगर या मैदानामध्ये भारतातले उत्कृष्ट कुस्ती मैदान आयोजित केलं म्हणून युगेंद्र दादांचा मानाचा फेटा त्यांचा घेऊन आलेले आहेत. आणि मल्ल सम्राटांच्या शुभ हस्ते कुस्ती लागेल आणि फेटा बांधायला सुद्धा आप्पा जातील. 6000 कितवा आप्पा? 6018वा मानाचा फेटा घेऊन आलेले युगेंद्र दादांना. युगेंद्र दादांना विनंती, आपण आतमध्ये या, तुम्हाला फेटा बांधून तुम्हाला
त्या प्रतिष्ठाचे तरुण तडफदार खजिनदार युवा नेते यदुवीर पवार यांचं मैदानामध्ये आगमन होत आहे. आणि बाळू मोठे पैलवान पुन्हा विजय झालेला